गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. अशा तऱ्हेने आपण बघतोय की ही जी गणपतीची मूर्ती आहेत यामध्ये फक्त शेण माती जी आहेत या शेण मातीने ही बनवलेली आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता. तर आपण हिचं विसर्जन जे आहेत कुठल्याही परमनंट स्रोत जे आहेत जे जलस्रोत आहेत त्याच्यामध्ये न करता आपण घरी एक भांडं घ्यायचं आहे. आता आपल्या घरामध्ये अनेक भांडे जे असतात की आपल्याला ते टाकून द्यायचे असतात, आपण ज्याला भंगार म्हणतो, किंवा अशा ठिकाणी की आपल्याला ज्याच्यामध्ये झाड लावता येईल या ठिकाणी आपण जे विसर्जन करणार आहोत ते आपण कुठलेले एक ड्रम होतात आणि त्याच्यामध्ये आपण हे विसर्जन करणार आहोत. ही जे माती शेण असल्यामुळे एक दिवसात किंवा जास्तीत जास्त 24 तास 48 तासामध्ये याचं पूर्ण ही माती होणार आहे आणि ही माती झाल्यानंतर अधिक माती भरून, कारण शेण असल्यामुळे याचं खत होणार आहे आणि यामध्ये आपण तेही आपण उद्या बघणार आहोत की ते लागवड कशी करायची आहे. तर या ठिकाणी आपण गणेशाचं विसर्जन या ठिकाणी करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.